हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया ॲशेसबद्दल. ऑस्ट्रेलिया इंग्लंडची जी सिरीज चालू आहे त्याबद्दल बोलूया. स्पेशली थोडं बॅसबॉलबद्दल बोलूया. माझे काही मित्र जे ॲशेस फॉलो करतात त्यांनी सांगितलं की बाबा ॲशेसबद्दल व्हिडिओ बनव. आणि मी एक गोष्ट आधीच क्लिअर करतो, मी ॲशेस जे ते लाईव्ह बघितलेलं नाही. जे काही हायलाईट्स अवेलेबल आहेत यूट्यूबवरती किंवा प्लॅटफॉर्मवरती तिथेच मी बघितलेलं आहे. कारण टायमिंग वेगळा आहे, सगळ्यांना माहिती ऑस्ट्रेलियाचा, भारताचा टायमिंग वेगळा आहे. मी फक्त हायलाईट बघितले प्रत्येक मॅचचे, प्रत्येक डेजचे. आणि तिथे आपण सगळ्यांना माहिती की ऑस्ट्रेलिया सिरीज ऑलरेडी जिंकली आहे. 3 ऑस्ट्रेलिया जिंकले आणि आज इंग्लंड जिंकली आहे. असे 3-1 ही सिरीज सध्या चालू आहे. दुसऱ्या दिवशी आज चौथ्या टेस्टचा आणि तिथे मॅच संपली आहे. तर माझा अजून एक पण प्रश्न आहे त्या क्रिकेट एक्सपर्ट्सला जे सांगतात की बाबा भारतामध्ये दुसऱ्या दिवशी मॅच संपते, तिसऱ्या दिवशी मॅच संपते, पिच चांगलं नाही आहे आणि क्रिटिसाइज करतात इंडियन पिचेसला. तर आज दुसऱ्या दिवशी मॅच संपली आहे, त्याच्यावर काय बोलणार, एक क्वेश्चन मार्क आहे. आणि बघूयात काय उत्तर देतात. मला माहिती आहे स्पेसिफिक उत्तर येणार नाही, असो. पण ही गोष्ट आहे की दुसऱ्या दिवशी मॅच संपतीये. तर याचं क्रेडिट कोणाला जाणार? चांगल्या बॉलिंगला, वर्स्ट बॅटिंगला की पिचला? हे मी तुमच्या विवेक बुद्धीवर सोडतो की तुम्हाला कोणाला क्रेडिट द्यायचं की हे 2 दिवसात मॅच संपली म्हणून. असो, बोलूयात. ऑस्ट्रेलियाचं सगळ्यांना माहिती आहे, ती ऑस्ट्रेलियामध्ये हरवायचं असेल तर तुम्हाला ऑस्ट्रेलियापेक्षा चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इंग्लंड सध्या टेस्ट फॉर्मॅटमध्ये जो एक अप्रोच घेऊन खेळते त्याचं नाव आहे बॅसबॉल. बॅसबॉल म्हणजे काय, मला तरी एक असं वाटतं की बाबा टेस्ट क्रिकेटमध्ये जे प्रोफेशनलिझम किंवा जे स्किल्स हवेत ते स्किल्स जर नसतील तर एकच तंत्र आहे की बाबा ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचं, अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आणि त्याला नाव दिलं आहे आम्ही बॅसबॉल. एक सिम्पल वर्डमध्ये म्हणजे की बाबा टेस्टमध्ये जे स्किल्स हवेत ते स्किल नाही आहेत, म्हणून एक नवीन अप्रोच घेऊन आलो आहेत. त्या अप्रोचचं नाव आहे बॅसबॉल. व अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आणि त्याला मग नाव द्यायचं की आम्ही एंटरटेन करायला आलेलो आहे, आम्ही जिंकायला किंवा हारायला नाही, आमचं मेन मोटिव्ह आहे एंटरटेनमेंट. असंच काही आहे. आणि आपण सुरुवातीला बघितलं की इंग्लंड भारतामध्ये आला, आपण जिंकलो. आत्ता भारत शुभमन गिलच्या कॅप्टन्सीमध्ये इंग्लंडमध्ये गेला, 2-2 सिरीज आपण ड्रॉ करून आलो. मला वाटतं ती सिरीज जिंकलो असतो आपण. पहिल्या मॅचमध्ये सगळ्यांना माहिती कॅचेस किती सोडल्या. असो, तो विषय नाही आजचा. आजचा विषय आहे बॅसबॉल की बाबा बॅसबॉल नेमकं खेळताय इंग्लंड क्रिकेट, पण रिझल्ट का प्रोड्यूस होत नाही. तर मी काही एक्सपर्ट्सला ऐकलं, म्हणजे बघत होतो यूट्यूबवरती त्यांचे इंटरव्ह्यूज की बाबा त्यांचं म्हणे की बाबा ऑस्ट्रेलियामध्ये बॅसबॉल ठीक आहे तुम्ही खेळतायत, पण ऑस्ट्रेलिया कंडिशनमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलरला खेळण्यासाठी जे स्किल्स पाहिजे ते स्किल जर तुम्ही अडॉप्टच नसेल करणार तर जिंकणार कसं. आणि मी हे ऑब्झर्व केलं की बॅसबॉल जे आपण म्हणतोय की बाबा नाही एक अटॅकिंग अप्रोच घेऊयात, जो रूटचा पण तसा काही फॉर्म आलेला नाही. आणि एक गोष्ट मी जी प्रामुख्याने बघितली की कोणताही एक बॅट्समन इंग्लंडचा असो, ऑस्ट्रेलियाचा तर मी सांगू शकत नाही कारण ऑस्ट्रेलिया सिरीज जिंकले तर त्यांच्याबद्दल बोलण्यात काही विशेष अर्थ नाही, कारण ते ऑलरेडी जिंकलेत. इंग्लंडबद्दल आणि ते पण बॅसबॉलबद्दल असं माझं एक मत आहे की एक सुद्धा बॅट्समन मला दिसला नाही, जो रूट जी त्यांनी 100 मारली ती जर सोडली तर बाकी एक सुद्धा बॅट्समन मला असं दिसलं नाही की त्याच्या मनात इच्छा आहे की 250 बॉल खेळायची, 300 बॉल खेळायची. जे एक प्रोफेशनल क्रिकेट जो टेस्ट फॉर्मॅटमध्ये खेळला जातो, जो एक बॅट्समन असतो तो हा नेहमी रेडी असतो, तयार असतो की मला 250 बॉल, 300 बॉल खेळायचे. मला कोणताही एक बॅट्समन इंग्लंड टीममध्ये सध्याची जी स्क्वॉड आहे त्याच्यामध्ये दिसला नाही की तो म्हणजे इच्छा आहे त्याची 300 बॉल खेळायची, 350 बॉल खेळायची, टाइम स्पेंड करायची. आणि असंच काही आहे. तर जसं मी म्हटलं की ते जे स्किल्स पाहिजे ते स्किलचा अभाव आहे. आणि ते झाकण्यासाठी आम्ही बॅसबॉल खेळतोय, म्हणजे सांगण्यात येतं मीडियामध्ये की बाबा बॅसबॉल खेळतायत, असंच खेळणार. बट जसं मी सांगितलं 300 बॉल खेळू शकत नाही, टाइम स्पेंड करू शकत नाही. आणि टाइम स्पेंड नसेल करणार तर जो रिझल्ट आला आहे तो रिझल्ट सगळ्यांसमोर आहे. सिरीज ऑलरेडी ऑस्ट्रेलिया जिंकली आहे. आज जे सेकंड याला चौथी टेस्टमध्ये इंग्लंड जिंकले, त्याच्यात पण भरपूर बघितलं तर मला वाटतं बॉलिंग चांगली झाली, पिचनी मदत केली आहे. बॉल इन स्विंग, आउट स्विंग, थोडासा बाउन्स होत होता आणि बॉलरनी चांगली बॉलिंग केली, त्याचं यश त्यांना भेटलं, इंग्लंड मॅच जिंकली आहे. बॅसबॉल जी आपण म्हणतो की बाबा अटॅक करणार, समोरची जी टीम आहे ती समोरची टीम पण तर जिंकायला आलेली आहे. जर इंग्लंड किंवा इंग्लंडचं क्रिकेट टीम हे जर समजून चालत असेल की नाही बाबा आम्ही हेच असंच खेळून आम्ही असंच जिंकू, एखादी सिरीज जिंकणार. जे भारतात 2-2 आपण त्यांनी सिरीज ड्रॉ केली, जिंकू शकतो. पण ऑस्ट्रेलियासारख्या टीमला ते पण ऑस्ट्रेलियामध्ये हरवायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आणि बॅसबॉलमध्ये त्याचाच अभाव दिसतोय. बॅसबॉलमध्ये एक जी गोष्ट मला जाणवली ना की त्यांना ते अडॉप्ट नाही करायचं आहे.
की बाबा ह्या पिचवरती ह्या बॉलिंग अटॅक समोर आम्हाला कसं खेळलं पाहिजे. हा एक मला वाटतं ड्रॉबॅक दिसतोय आणि त्याच्यामुळे सिरीजचा रिझल्ट आला आपल्याला कळालंय. बेन स्टोक आउट झाल्यावर प्रत्येक वेळेस काहीतरी एक वेगळं एक्सप्रेशन देत असतो, दाखवत असतो आणि मला वाटतं की त्याचं ते योग्य पण आहे. कॅप्टन आहे, बॉलिंगसुद्धा करतो, बॉलिंगमध्ये सुद्धा विकेट घेतो, बॅटिंगमध्ये सुद्धा रन काढतो, पण बाकीची टीम तसं परफॉर्म करत नाही आहे जसं बेन स्टोकला हवं आहे. नाही तर मला वाटतं ही जी त्यांची अप्रोच आहे अटॅकिंगची, ते अटॅकिंग अप्रोच एक किंवा दोन प्लेअर करू शकतात. जसं आपण बघतोय हॅरी ब्रूक इंग्लंडकडून खेळतोय आणि ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय. दोघेही मला वाटतं एकाच कॅटेगरीचे आहेत. त्यांना डिफेन्स मला वाटतं जमत नाही, फक्त अटॅक करायचं. एकच तंत्र दोघांकडे की बाबा बॉल बघायचा आणि बॉलला मारायचा. जर तुम्ही हॅरी ब्रूकला म्हटलं की बाबा तू 300 बॉल खेळू शकतो का, ट्रॅव्हिस हेडला म्हटले जर 300 बॉल खेळू शकतो, तर मला वाटतं दोघेही म्हणतील की बाबा नाही 300 बॉल नाही खेळणार, आम्ही 100 बॉल खेळू, 100मध्ये 70-80 रन काढू किंवा 100मध्ये 150 काढू, जे ट्रॅव्हिस हेडने या सिरीजमध्ये केलं आहे. तर ती एक गोष्ट आहे जी मला वाटतं आजच्या टेस्ट क्रिकेटमध्ये स्पेशली इंग्लंड झालं, ऑस्ट्रेलिया झालं, इंडियामध्ये आमचा रिषभ पंत झाला, हे फॉलो करतात. ते टेस्ट क्रिकेटसाठी किती चांगलं आहे मला माहीत नाही, बट येस लोकांचं एंटरटेन होतं. 2 दिवसात मॅच संपून जाते जी 5 दिवसाची आहे. आणि एक प्रकारे जे टेस्ट क्रिकेटचे जे शौकीन आहेत, जसं आपल्या चॅनलचं नाव आहे क्रिकेट शौकीन, तसं जे टेस्ट फॉर्मॅटचे जे शौकीन्स आहेत त्यांचं थोडंसं म्हणजे निराशा पत्री पडते की बाबा 5 दिवसाची जी टेस्ट मॅच आहे ती 2 दिवसात संपते, जी आज संपली. असो, माझं जे मत होतं की बॅसबॉल का सक्सेसने प्राप्त करत ते ऑस्ट्रेलियामध्ये, तर त्याचं एक हे महत्त्वाचं कारण आहे बाबा की तुम्ही अडॉप्ट नाही करत आहे त्या देशातली कंडिशन आणि त्या बॉलरसमोर काय अप्रोच पाहिजे, काय स्किल्स पाहिजे, ते तुम्ही जोपर्यंत अडॉप्ट करणार आणि तसंच होणार. आणि बॉलरला रिस्पेक्ट द्यावं लागेल. प्रत्येक बॉल जर तुम्ही हे ठरवणार की नाही 6 जाईल, 4 जाईल आणि आम्ही ॲग्रेसिव्ह खेळू, समोरचा बॉलर आहे, समोरची टीम पण जिंकायला आली, ती पण तर काही फिल्डिंग लावेलच. तर असं एकंदरीत बॅसबॉल आहे. त्याचा काहीसा थोडासा परिणाम भारतीय टेस्ट क्रिकेटवर पण दिसला होता. मध्ये जॅस बॉल आलं होतं, जयस्वाल चांगला खेळत होतं, लोकांनी म्हणे जॅस बॉल आहे. मी तेव्हा पण म्हटलं होतं की नाही, आपल्याकडे वीरेंद्र सेहवाग आधी पण असंच टेस्टमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळायचा आणि त्याचा ॲव्हरेज आणि स्ट्राईक रेट वीरेंद्र सेहवागचा हा बेस्ट आहे. तेव्हा बॅसबॉल नव्हता, तर तेव्हा अटॅकिंग अप्रोच होती, ती आता पण राहील आणि पुढे पण राहील. आणि त्याच्यामध्ये जी एक अपग्रेड करायची गरज जी प्रत्येक टीमला, मला म्हणजे माझं एक ओपिनियन, प्रत्येक टीमला अपग्रेड करावं लागेल ते म्हणजे की माइंडसेट आणि अडॉप्ट. बाबा त्या स्पेशली त्या टीम विरुद्ध, त्या पर्टिक्युलर एका बॉलर विरुद्ध खेळताना कोणते स्किल अडॉप्ट करावं लागेल, कोणते शॉट्स अडॉप्ट करावं लागेल, हे जोपर्यंत कोणतीही टीम किंवा कोणतेही बॅट्समॅन शिकणार आहे तोपर्यंत रिझल्ट असाच बघायला भेटेल जो आता ॲशेस सिरीजमध्ये भेटला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.